हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल. चला कंटिन्यू करूया आपला टॉपिक वर्क अँड टाईप विथ न्यू एक्झाम्पल्स. ठीक आहे, नवीन टाईपचे एक्झाम्पल स्टार्ट करूया आज. तर समजा असं गिवन असेल की इफ M1 पर्सन कॅन डू W1 वर्क इन D1 डेज. ठीक आहे, आता आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिले त्याच्यामध्ये एक ते ए पर्सन होता आणि बी पर्सन होता किंवा ए बी आणि सी पर्सन होते. ठीक आहे ना, आणि त्याच्यामुळेच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो. आता समजा नंबर ऑफ पर्सन, नंबर ऑफ डेज जास्त दिलेले असतील, वर्क जास्त दिलेलं असेल, तर ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे तर त्याच्यासाठी समजा गिवन असेल की इफ M1 पर्सन कॅन डू W1 वर्क. M1 पर्सन, आता हे किती पण असू शकतात, एकटा पण असू शकतो, 2 3 4. ठीक आहे, M1 पर्सन कॅन डू W1 वर्क इन D1 डेज वर्किंग T1 आवर्स इन अ डे. ठीक आहे, आता इथे काय काय माहिती दिली आहे की M1 पर्सन आहे, कोणतं W1 वर्क कंप्लीट करतात किती डेजमध्ये, D1 डेजमध्ये, आणि प्रत्येक दिवशी ते किती आवर्स वर्क करतात, T1 आवर्स वर्क करतात. ठीक आहे, and M2 person can do W2 work in D2 days working T2 hours. ठीक आहे, आता इथं आणखी काही पर्सन्स कॅन डू W2 हा वर्क कंप्लीट करतात किती डेज मध्ये, D2 डेज मध्ये, आणि किती आवर्स वर्क करतात, T2 आवर्स वर्क करतात इन अ डे. तर त्यांच्या दोघांमधलं रिलेशनशिप काय असतं, समजा असं एक्झाम्पल मध्ये गिवन असेल तर त्यांच्या दोघांमधलं रिलेशनशिप काय असतं, तर M1 D1 T1 अपॉन त्यांचं वर्क W1 इज इक्वल टू M2 D2 T2 आणि त्यांचं वर्क W2. ठीक आहे, हे असतं त्यांच्यामधलं रिलेशनशिप. जर का प्रॉब्लेम मध्ये गिवन असेल की M1 पर्सन कॅन डू W1 वर्क इन D1 डेज वर्किंग T1 आवर्स इन अ डे. ठीक आहे ना, आणि M2 पर्सन कॅन डू W2 वर्क इन अ D2 डेज वर्किंग T2 आवर्स इन अ डे. असं जर एक्झाम्पल मध्ये गिवन असेल तर त्या दोघांच्या याच्यामधलं रिलेशनशिप काय असतं, M1 नंबर ऑफ पर्सन्स, D1 नंबर ऑफ डेज, T1 नंबर ऑफ आवर्स, W1 नंबर ऑफ वर्क, आणि M2 नंबर ऑफ पर्सन्स, नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ आवर्स आणि नंबर ऑफ वर्क. ठीक आहे, हे असतं त्याच्यामधलं रिलेशनशिप. तर या फॉर्म्युला लक्षात ठेवूनच आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. याच्या टाईपचे जे एक्झाम्पल आहे ते सगळे या फॉर्म्युला बेसवर आहे. ठीक आहे, समजा आता एखाद्या याच्यात आवर्स देऊन नसतील, फक्त M1 आणि D1च दिलेलं असेल किंवा नंबर ऑफ पर्सन गिवन आहे आणि नंबर ऑफ डेज गिवन आहे, तर मग काय होऊन जाईल हा फॉर्म्युला, M1 D1 इज इक्वल टू M2 D2. ठीक आहे, आणि T1 पण दिलेला आहे, तर मग M1 D1 T1 M2 D2 T2. आता हे पण दिलं आहे आणि वर्क पण दिलेलं आहे, त्यांनी काम काय केलं, तर मग हा फॉर्म्युला M1 D1 T1 W1 इज इक्वल टू M2 D2 T2 आणि W2. ठीक, तर आताचे जे एक्झाम्पल आहे नेक्स्ट सगळे येणार आहे ते सगळे या फॉर्म्युला बेसवर आहे. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युला आहे M1 D1 T1. इकडले जे एका काम साईडला लागणारे पर्सन दिलेले आहेत एका साईडला, दुसऱ्या साईडला. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वर्क छेदात जातं. ठीक आहे, बघूया याच्यावरचे एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 1. 12 men can do a piece of work in 24 days. In 24 days. How many days? How many days are needed? Are needed to complete the work? Complete the work. Complete the work. If 8 men complete the work. If 8 men do this work. Do this.
ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय 12 मॅन कॅन डू, इथे 12 मॅन कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 24 days. इथे 12 मॅन D is due at 24 days आणि विचारलंय हाऊ मेनी डेज आर नीडेड टू कम्प्लीट द वर्क इफ 8 men डू दिस वर्क. आता इथे वर्क तर सारखंच आहे. इथे म्हटलं सेम वर्क जर 8 माणसं असतील तर किती दिवसात कम्प्लीट करतील. ठीक आहे. तर आता आपल्याकडे सेम काय काय डेटा आहे बघूया. इथे गिवन आहे M1 12. ठीक आहे. नंतर गिवन आहे हे काय डेज आहेत म्हणजे D1 24. आणि आता म्हटलंय की समजा 8 men असतील तर ते किती दिवसात वर्क कम्प्लीट करतील म्हणजे हे काय आहे M2. आणि काढायचं काय आहे किती दिवसात कम्प्लीट करतील म्हणजे D2 फाइंड आउट करायचं आहे. सेम फॉर्म्युला M1 D1 इज इक्वल टू M2 D2. ठीक आहे. M1 किती इथे 12 मल्टीप्लाइड बाय 24 इज इक्वल टू M2 किती आहे 8 आणि D2 फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता मी या 8 ला इकडे घेऊन जाते तर काय होईल 12 इंटू 24/8 इक्वल टू चं साइन असेल आणि 8 ला जर इकडे आणायचं असेल तर हा इकडे गुणाकाराच्या रूपात येते, इकडे भागाकाराच्या रूपात येतो नेहमी. ठीक आहे ना. सिंपल लॉजिक आहे. ज्याला कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम जात असेल किंवा खूप म्हणजे आता स्टार्ट केलं असेल मॅथमॅटिक्स स्टार्ट केलं असेल तर त्याच्यासाठी समजा इथे हा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल जर याला इक्वल टू च्या इकडे आणायचं आहे या साईडला आणायचं आहे तर तो भागेला जाईल तिथे म्हणजे छेदात जाईल. ठीक आहे. उलट जर का इकडे हा छेदात असता तर इकडे हा गुणाकाराच्या रूपात आला असता. जर का हा बेरजेच्या इकडे असता स्वरूपात असता तिकडे वजाबाकीच्या याच्यात आला असता. ठीक आहे ना. एवढं लक्षात ठेवायचं. तर हा 8 इथे भागाकाराच्या स्वरूपात आला आणि इथे किती उरला D2. ठीक आहे. सिंपल इथे भागाकार करायचा आहे तुम्हाला. आता कितीने भाग जातो इथे 4 दूनी 8 4 त्रिक 12 बेकेबे बेदून 4 12 त्रिक 36 तर D2 आले. किती ह्याच्यात काम कम्प्लीट करेल 8 में 36 डेज मध्ये. ठीक आहे. एकदम सिंपलचं एक्झाम्पल होतं. M1 गिवन होतं, D1 गिवन होतं, M2 गिवन होतं आणि D2 फाइंड आउट करायचं होतं. फक्त इथे कॅल्क्युलेशन थोडं व्यवस्थित करावं लागतं. जसं जसं प्रॅक्टिस होतं तसं तसं खूप इझिली जाते. हे काही जास्त हे नसतं. ठीक आहे. तर बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. Twenty workers working for 5 hours per day. 5 hours per day. 5 hours per day. Complete a work. In 10 days. If 25 workers are employed to work 10 hours per day. What is the time required? What is the time required? What is the time required to complete the work? Okay. प्रॉब्लेम काय म्हणतो 20 वर्कर्स वर्किंग फॉर 5 hours पर डे. ठीक आहे. इथे किती आहे 20 वर्कर्स आहे 5 hours पर डे वर्क करत आहेत. किती दिवसासाठी 10 days साठी. तर म्हटलं इफ 25 वर्कर आर एम्प्लॉयड ते किती वर्क करतात 10 hours पर डे तर त्यांना
किती डेज रिक्वायर्ड राहतील ते वर्क कम्प्लीट करायला. सेम डेटा सॉर्ट आउट करायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला इथे? M1 गिवन आहे 20. किती 5 आवर्स म्हणजे काय? तर T1 5 आवर्स. नंतर कम्प्लिटेड वर्क इन 10 डेज म्हणजे D1. M2 25. ठीक आहे. किती वर्क करताय? 10 आवर्स पर डे. तर T2 10 आवर्स. फाइंड आउट काय करायचंय की किती दिवसात ते कंप्लीट करतील वर्क म्हणजे डेज. ठीक आहे. सेम फॉर्म्युला M1 D1 T1 is equal to M2 D2 T2. M1 ची व्हॅल्यू 20, D1 ची व्हॅल्यू 10, T1 ची व्हॅल्यू 5, M2 ची व्हॅल्यू 21, D2 फाइंड आउट करायची. T2 ची व्हॅल्यू 10. ठीक आहे. आता इथे 10 10 कॅन्सल. तर कॅन्सल कसं? तर ठीक आहे, आपण असं करून इकडे घेऊन येतो पूर्ण. 20 10 5 हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून इथे दिलं असेल. इथे हा पण मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे ना. तर इथे D2. ठीक आहे. आता तिथे 10 10 कॅन्सल होतात ना. 10 1 10 10 1 10. ठीक आहे. इथे 5 1 5 5 5 25 5 1 5 5 20 म्हणजे 4. किती डेज लागतील त्याला वर्क कम्प्लीट करायला? 4 डेज. इझी आहे. फक्त कॅल्क्युलेशन करायचे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचे, व्हॅल्यू पाहायचे आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. त्याच्यानुसार जे रिक्वायर्ड आहे, जे विचारलं आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. बघूया नेक्स्ट. Twenty humans can complete a piece of work. Complete a piece of work in 7 days. In 7 days. If 8 more women are put on the job, in how many days? Will they complete the work? ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये काय दिले की 20 women can complete a piece of work in 7 days. If 8 more women are put on the job, then in how many days they will complete the work? सेम डेटा सॉर्ट आउट करना है. इथं काय दिलेलं आहे? M1 20 complete a piece of work in 7 days म्हणजे D1 7. If 8 more women more, पहिले 20 होत्या, 8 आणखी वाढवल्या, मोर म्हणजे त्याच्यात ऍड केल्या म्हणजेच काय? तर M2 किती झाले? 20 प्लस 8 28. ठीक आहे. वुमेन्स आर पुट ऑन द जॉब. इन हाऊ मेनी डेज विल दे कंप्लीट द वर्क? D2 फाइंड आउट करायचं. सेम M1 D1 is equal to M2 D2. M1 20 D1 7 is equal to M2 28 D2 फाइंड आउट करायचं आहे. 28 ला इकडे येते, हा गुणाकाराच्या स्वरूपात आहे, भागाकाराच्या स्वरूपात आहे. इकडे 20 मल्टिप्लाइड बाय 7 डिवाइड बाय 28 इक्वल टू D2. सिंपली भाग तोडायचे. ठीक आहे. 7 1 7 7 चौक 28 4 1 4 4 5 20 5 म्हणजे किती डेज मध्ये कंप्लीट होईल ते? 5 डेज.
बघूया नेक्स्ट बघूया. बस काय म्हटलं ते लक्षात ठेवायचं. इथं म्हटलं होतं इफ 8 मोर वुमन्स, तर म्हणजे ऑलरेडी 20 होते आणि त्याच्यामध्ये काय करायचं होतं 8 ऍड करायचं होतं. म्हणजे M2 झालं होतं इथं 28. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये गिव्हन काय आहे ते बघूया पहिले. 40 men can build a wall 200 meter long in a 12 days. ठीक आहे. इथं काय गिव्हन आहे सगळ्यात पहिले लिहून घेऊया. M1 is equal to 40. ठीक आहे. 200 मीटरची वॉल हे करतात, तयार करतात, म्हणजे हे काय झालं त्यांचं वर्क, काम झालं ते त्यांचं. म्हणून मग हे W1 is equal to 200. देन D1 किती दिलाय 12 डेज आणि T1 आवर्स किती दिले 8. ठीक आहे. नंतर म्हटले 30 men, तर हे काय झालं M2. 30 men will take up to build a similar wall 300 meter long. हे काय झालं W2. 300. वर्किंग 6 hours per day. तर हे काय झालं त्यांचं T2. तर फाइंड आउट करायचे D2. ठीक आहे. सेम फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहेत आपल्याला व्हॅल्यू. M1 D1 T1 upon W1 is equal to M2 D2 T2 upon W2. ठीक. M1 किती आहे 40. M2 D1 किती आहे 12. M2 T1 किती आहे 8 अपॉन W1 किती आहे 200 is equal to M2 किती आहे 30. D2 फाइंड आउट करायचं. T2 6 आणि W2 300. तर D2 फाइंड आउट करायचे. तर इथे हे सगळ्या व्हॅल्यूज मी इकडे घेऊन येते. म्हणजे काय होईल इथे 40 × 12 × 8. आता हे इकडे डिवाइड व्हायला होतं, तर इकडे काय जाईल मल्टिप्लायला 300 अपॉन 200 × हे मल्टिप्लाय मध्ये होतं, तर हे इकडे डिवाइड मध्ये 30 × 6 इक्वल टू 8. ठीक आहे. सिंपली भाग तोडायचं. हे this one, this one. ठीक आहे. this one, this one. नंतर इथे काय साइन दोन्ही 12 12. ठीक आहे. हे 3 उरलं किती 8 चौक 32. 32 कळलं. हे 0 0 कट केलं म्हणजे काय केलं, तर हे इथे 2 0 हे 2 0 कट केले म्हणजे काय, तर ते 100च्या ह्याच्यात असतात म्हणून. इथे हे 2 0 हे 2 0 इथे 0 हा 0. ठीक आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे फक्त. ओके. तर किती डेज मध्ये कंप्लीट होईल 32 डेज मध्ये. पाहूया नेक्स्ट. इकडे नको सर कोई जास्त. Next example. A stock of food. A stock of food is enough for 240 men. 240 men for 48 days. For 48 days. How long will the same stock last for 160 men? सेम त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं लँग्वेज चेंज करून दिलं आहे, पण फॉर्म्युला सेम तेच आहे. ठीक आहे. तर इथे फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, सेम आपला तोच. इथे काय म्हटलं आहे
A stock of food is enough for 240 men for 48 days. M1 240. D1 48. How long will the same stock last for 160 men? म्हणजे M2. किती दिवस पुरेल हे विचारले म्हणजेच काय तर D2 विचारले. सेम फॉर्म्युला M1 D1 is equal to M2 D2. M1 240. D1 48. M2 160. into D2. या 160 ला इकडे घेऊन येते मल्टिप्लायच्या याच्यात आहे तिकडे किती भाग करायच्या याच्यात आहे 48 divided by 160 is equal to D2. 0 0 cancel. So 348 ठीक आहे 72. किती डेज मध्ये लास्ट वीक किती दिवस पर्यंत तो स्टॉक पुरेल 160 मेन साठी 72 डेज. ओके हे प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे आजच्यासाठी एवढंच. बघूया बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट याच्यामध्ये. थँक्यू.